परीक्षा मुकेश रॉयल चेंबूर, त्याच्यानंतर आपण पाहतोय पारसिक चॅम्पियन्स आणि चौथी जी रिकामी जागा आहे ती भरण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे मिसफील्ड चौकार येतोय.
मेहुलजी पाटील सरांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण संघ आपण पाहतोय रन आउटच्या रूपामध्ये लागतोय महत्वाचा झटका. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. अश्विनी चेंडू खाली होती. चेंडूचा विचार केला आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत. 3 टू गो. प्रयत्न चांगले झाले सेकंड अटेम्प्ट मध्ये. अश्विनीने घेतलाय चांगला झेल. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कुठेतरी चेंडू अर्थातच बराच काळ हवेत होता, परंतु त्यानंतर आपण पाहिलं यस आय कॅन डू बेटर म्हणत चांगला झेल तिथे टिपला गेलाय. वामिका स्टार्स पालघर पहिला सामना गमावला, त्याच्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये तब्बल 81 धावांचं लक्ष ठेवलं आणि या सामन्यामध्ये सुद्धा समोरच्या संघाला थांबून ठेवलंय 15 या आकड्यावरती. एक मोठं मंच भेटल्यानंतर पालघरचा संघ कुठेतरी चांगली कामगिरी करताना आपला दिसतो आणि त्याच्या मागे महत्वाचा आणि मोलाचा वाटा मेहुलजी पाटील सरांचा आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो FPL फॅल्कॉन हा सुद्धा संघ चांगला आहे. इथे मात्र अजून एक झटका. बॅक टू द पवेलियन फॉर नेचर डिस्ट्रॉय योमेस आयबेलेट ऑन हॅट्रिक असणार. इथे मात्र आपण कसकला पाहतोय. दुसरी हॅट्रिक महिलांच्या माध्यमातून कंप्लीट केली जाईल का? पहिली हॅट्रिक दीपिकाच्या माध्यमातून कंप्लीट करण्यात आली होती. इथे मात्र सिंगल परिपूर्ण होतीये. सोळा धावा धावफलकावरती शेवटचं अंतिम षटक. 16 ऑन द टॅली. इथे मात्र बॉक्स आउटच्या रूपामध्ये अजून एक झटका. बॅकफूट वरती पंच केलंय. गोलंदाजी मार्क वरती आपण पायाला बघतोय. इथे मात्र स्टेप आउट केलं गेलं होतं. ते साधी निहाल डायरेक्ट हिटचे प्रयत्न झाले. धावांत विचार केला धावफलक आपण पाहतोय 20 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. नो बॉलचा सिग्नल आलाय का पंच? तुम्ही इथे सिग्नल पहिले द्या, नंतर त्यांना डिस्कशन मोड मध्ये समजवा. स्टेप आउट विकेटची संधी. जावं लागणार आहे तंबूच्या आसराला.
विकेट नंबर 6. 23चं लक्ष असणार आहे. 23 धावांचा पाठलाग करायचा आहे. तेवीस धावांचं लक्ष आहे. 23चं टार्गेट. वामिका स्टार्स पालघर क्वालिफिकेशनच्या अगदी उंबरठ्यावरती आहे, परंतु 23 धावा कराव्या लागणार आहेत. 23चं टार्गेट डुअर डायचा सामना आहे. जर आता आपण सामना गमवला तर 365 दिवस वाट बघावी लागणार आहे नामदार चषक 2026. दुसऱ्या बाजूला FPL फॅल्कॉन संघाकडे सुद्धा क्षमता या धावा डिफेंड करू शकतात. कमी धावा जरी असल्या तरी या क्रीडांगणाचं वैशिष्ट्य आहे की आपण त्या धावा डिफेंड करू शकतात. तर एक चांगला बॅटल पाहायला भेटणार आहे. घेऊया शॉर्ट ब्रेक. पुढे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. नामदार चषक 2025 चा महत्वाचा सामना. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. हलक्या हाताने खेळून काढले, तिथे सुद्धा सिंगल परिपूर्ण होणार आहे. धावांचा विचार केला, धावफलक 2 या आकड्यावरती आहे. हा बॅकलिफ्टने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, रनआउटची संधी तिथे आहे. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 3 धावा धावफलकावरती आहेत. 23चा पाठलाग करायचा आहे. सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागणार. इथून पुन्हा एकदा मिस्टाईम स्ट्रोक. डेंजर एंड वरती कुठेतरी गौरी होती. एका बाजूला वामिका स्टार पालघर तर दुसऱ्या बाजूला FPL फॅल्कॉन. शेवटचा अंतिम चेंडू आहे. 1 टू गो. धावफलकावरती 4 धावा आहेत. ड्राईव्ह केल्या क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा रनआउटची संधी. विकेट किपर एंडवरती थ्रो झालाय. सिंगल परिपूर्ण होईल का? ते मात्र या धावेची गरज होती का? मिस कॉल दिला गेलाय तिथे, परंतु मैदानाच्या आतमध्ये कॉलिंग मध्ये अजूनपर्यंत आपण पाहिलं सामंजस्य नाहीये. षटकाची होती समाप्ती. 5 धावा धावफलकावरती आहेत. 18 मध्ये 18 करायचे आहेत. कंपल्सरी चेस. वामिका स्टार्स पालघर फक्त 18 धावा दूर आहे, परंतु दुसऱ्या बाजूला FPL फॅल्कॉन हा सुद्धा संघ एक चांगला संघ आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या गेल्यात. 18 मध्ये 18 ची गरज आहे. 18 स्टील रिक्वायर्ड. 18 मध्ये 18 ची गरज आहे. कश्मीला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. स्टेट ऑन द ट्रॅक. फटका चांगलाय. अलॉंग द कार्पेट येतोय हा दमदार असरदार गौरीच्या फळीतून ब्रँडेड नामदार चषकाचा चौकार आणि 4 धाब्याने धावफलक 9 या आकड्यावरती आहे. इथे मात्र आपण पाहिला चौकार येतोय. तेरा धावा धावफलकावरती आहे. 16 मध्ये 10 ची गरज आहे. अजून एक शॉर्ट बॉल. गौरी मात्र आज वेगळ्या अंदाजामध्ये फलंदाजी करते. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा हाफ सेंचुरी आपण तिची पाहिली आणि यावेळेस चौकारांची हॅट्रिक लगावली जाते तिच्या माध्यमातून. अजून एक चांगला फटका. हा फॉर्म पूल होतोय सक्सेसफुल. दमदार असरदार नामदार चषकाचा येतोय चौकार. 14 मध्ये आता 2 ची गरज आहे. बॅक टू बॅक 4 चौकार तिच्या फळीतून आल्यात.
7 चेंडूमध्ये 19 धावेंची ताबडतोड फलंदाजी तिने मात्र मैदानाच्या आतमध्ये केली आहे. हलक्यात खेळायचं होतं, तिथे सिंगल परिपूर्ण होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, या धावेची गरज होती का? यस, स्वतःचं विकेट तिथे कॉम्प्रोमाइज केलं जात आहे का? आणि सामना विजयी होतो. इथे आपण पाहिलं वामिका स्टार्स पालघर संघ सामना विजयी होतोय. अभिनंदन. टॉप 4 मध्ये मात्र आपण क्वालिफाय झाल्यात. FPL फॅल्कॉन या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही जोडले गेले, तुमचे सुद्धा आम्ही आभारी आहेत. टॉप 4 मध्ये क्वालिफाय झालेत. चला, टॉप 4 मध्ये जे संघ क्वालिफाय झालेत, एका बाजूला आपण पाहतो युवा भारत, त्याच्यानंतर आपण पाहिलं अर्थातच मुकेश रॉयल चेंबूर, प्रिशा 11, त्याच्यानंतर आपण पाहिलं तिसरा संघ पारसी चॅम्पियन्स आणि चौथा संघ वामिका स्टार्स पालघर. शार्प आपल्याला 7:30 ला रिपोर्ट करायचे. 8 वाजता आपण ड्रॉ क्लिअर करणार आहोत. ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. 7:30 रिपोर्टिंग आहे. 8 वाजता ड्रॉ क्लिअर करून आपण पुढचे सामने खेळणार आहोत. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा नामदार चषक. येऊया छोट्याशा ब्रेक नंतर. धन्यवाद.